तुम्ही जर ती लिस्ट पाहिली असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या मार्कपेक्षा जास्त गुण घेतलेले काही 100च लोक आहेत का? तुमच्या कॅटेगरीमध्ये असेल तुम्ही, तुमच्या समोर जास्त किती लोक आहेत हे पहा. ती जागा जी तुम्ही निवडू शकत होते ती जागा रिक्त जरी असली तरी ती तुम्हाला मिळणार आहे का? नाही. संधी कमी होतात. अनलिमिटेड प्रेफरन्सेस नसल्यामुळे संधी कमी होतात. पहा कशा होतात. अनेक अभियोग्यता धारकांना माहीत नसते की तिथे आपली जागा आहे का, आपल्या विषयाची जागा आहे का, आपल्या कॅटेगरीची जागा आहे का, आपल्या माध्यमाची जागा आहे का. याचा अभ्यास करून जर ते व्यवस्थित निवडलं नाही तर चुकीचा प्राधान्यक्रम. वेलकम बॅक डिअर फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, अनलिमिटेड प्रिफरन्सेसची अट आता समाप्त झालेली आहे, ते आपल्या सर्वांना माहीत आहे. आता 2025 ची परीक्षा दिलेली जे काही अभियोग्यता धारक आहेत यांनी मोठ्या मेहनतीने चांगले मार्क्स मिळवले, कोणी ॲव्हरेज मार्क मिळवले, कोणाला थोडेफार कमी मार्क्स मिळाले. पण अशा या गुणांच्या मध्ये जी स्पर्धा आहे ती कमी नाही आहे, उलट या प्राधान्यक्रमाच्या लिमिटेड असल्यामुळे स्पर्धा ही वाढणार आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटते हे तुम्ही कमेंटमध्ये नोंदवायचं आहे. पण आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अनलिमिटेड प्रेफरन्सेस नसल्यामुळे काय नुकसान होणार आहेत यावर आपण चर्चा करणार आहे. मित्रांनो, अनलिमिटेड प्रेफरन्सेस नसल्यामुळे खूप साऱ्या गोष्टींचं नुकसान या अभियोग्यता धारकांचं होणार आहे. तुम्ही जर परीक्षा दिलेली असेल आणि तुम्ही देखील अभियोग्यता धारक आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला नसेल तर बिलकुल लाईक करू नका मित्रांनो, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण याच्यामुळे आपलं नुकसान झालं नाही पाहिजे, बस एवढीच एक इच्छा आहे. बघा मित्रांनो, अनलिमिटेड प्राधान्यक्रम नसल्यामुळे काय होणार आहे हे जर आपण जाणून घेतलं नाही आणि आता आपण चुपचाप बसलो तर काय होणार आहे लक्षात घ्या मित्रांनो. हे जे 100 आणि 50 हे 100 कोणते आहेत तर हे 100 विथ इंटरव्ह्यू आहेत का? हे विदाउट इंटरव्ह्यू आहेत आणि हे विथ इंटरव्ह्यू आहेत. पण यामध्ये सिलेक्शन होईलच याची गॅरंटी कोणाला आहे हे कोणी कन्फर्म सांगू शकत नाही मित्रांनो. याच्यासाठी एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा पहा, काळजीपूर्वक पहा. जिथे नाही समजला तिथे व्हिडिओ पॉज करा, परत पहा. बघा मित्रांनो, तुम्ही जर ती लिस्ट पाहिली असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या मार्कपेक्षा जास्त गुण घेतलेले काही 100च लोक आहेत का? तुमच्या कॅटेगरीमध्ये असेल तुम्ही, तुमच्या समोर जास्त किती लोक आहेत हे पहा. संधी कमी होतात. अनलिमिटेड प्रेफरन्सेस नसल्यामुळे संधी कमी होतात. पहा कशा होतात की तुम्ही फक्त काहीच शाळा किंवा जिल्हे निवडू शकता, त्यामुळे इतर हजारो जागा या तुमच्या हातातून जाणार. कारण प्रेफरन्सेस कसे आहेत? लिमिटेड आहेत. 100 प्राधान्यक्रम देत असताना तुम्ही 100च शाळांना प्राधान्यक्रम देणार आहे. तुमच्या समोर हजारो काय आहेत ऑप्शन आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त 100च जागांना प्राधान्यक्रम देऊ शकता. आणि त्याच्यामुळे काय होते की तुमच्या मार्क्सपेक्षा जे जास्त लोक आहेत तुम्ही त्या 100 जागांना आपल्या सारख्याच इतर कॅन्डिडेटनी देखील प्राधान्यक्रम दिलेला असेल, त्यावेळेस तुमचं सिलेक्शन त्या 100व्या जागेपर्यंतही नाही झालं तर मग काय करायचं? याच्यासाठी अनलिमिटेड प्रेफरन्सेस असते तर तुमच्याकडे 500 शाळांचे पसंतीक्रम आलेले आहेत तर तुम्ही 500 शाळांच्या पसंतीक्रमला तुम्ही तिथे पसंतीक्रम द्यायला पाहिजेत, कारण तुमची ती पात्रता आहे, तुम्ही त्या ठिकाणी ऍप्लिकेबल आहेत ना, तुम्ही तिथे लागू पडता म्हणून तुम्हाला तो प्राधान्यक्रम तुमच्या त्या पोर्टलच्या लॉग इन मध्ये दिसत आहे. मग तुम्ही जर त्या जागेसाठी डिझर्विंग कॅन्डिडेट आहात पण एक कॅप तुम्हाला लावून ठेवलेली आहे, त्या कॅप लावल्यामुळे तुम्हाला ती डिझर्विंग पोस्ट घेता येणार नाहीये, हे पहिलं नुकसान आहे. दुसरं नुकसान पहा, कट ऑफ जास्त लागणार आहे. कट ऑफ जास्त कसा? पहा, पर्याय कमी असल्यामुळे मोजक्या जागांवर स्पर्धा अधिक होते. तुम्ही जे 100च पर्याय निवडलेले आहेत त्या 100 जागेवर स्पर्धा किती होणार आहे? खूप जास्त. मग आपल्यापेक्षा जास्त मार्क्सवाला जो आहे तो त्या ठिकाणी येऊन जाणार आणि त्याच्यामुळे कट ऑफ हा आणखीन वर चढत जाणार आहे, तो खाली येणार नाही. हे एक नुकसान होणार. मेरिट असूनही तुमचं जे सिलेक्शन आहे ते मिस होऊ शकते. बघा मित्रांनो, मेरिट असूनही तुमचं सिलेक्शन मिस होऊ शकते. म्हणजे तुमचे जे टेटचे मार्क्स आहेत ते चांगले असले तरी काय होणार आहे, तिथे जिथे तुम्ही प्राधान्यक्रम दिला नाही, पहा तुम्ही चांगले मार्क्स आहेत पण ज्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम दिला होता तिथे तुमचं सिलेक्शन झालं नाही.
पण जिथे तुम्ही सिलेक्शन होऊ शकत होते ती जागा तुम्ही प्राधान्यक्रमात निवडली नाही, कारण तुम्हाला ती निवडता आली नाही, कारण प्राधान्यक्रम लिमिटेड आहेत. मग ती जागा जी तुम्ही निवडू शकत होते ती जागा रिक्त जरी असली तरी ती तुम्हाला मिळणार आहे का? नाही, कारण तिथे तुम्ही प्राधान्यक्रम दिलाच नाही, आहे की नाही? पहा, साधी एक गोष्ट आहे की आपण गावाला जातो, तर गावाला जाताना आपल्या सोबत 5-6 जण आहेत, तर आपले काही माणसं बसच्या दरवाजातून चढतात आणि आतमध्ये जाऊन बसतात. पण गर्दी खूप असल्यावर काय करतात बरेचसे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये, खिडकीतून रुमाल टाकतात. कोणी बॅग ठेवते, रुमाल टाकला, बॅग ठेवली, तर त्या बॅग आणि त्या रुमालावर तिथे जाऊन आतमध्ये जाऊन तुम्ही बसले तरी बाजूचे लोक काही म्हणत नाही. एखादी लेडीज असेल तर सहकार्य करतात, आहे की नाही? कारण की कुठेतरी त्यांनी एक आपलं आहे याचा हक्क त्याने तिथे दाखवलेला आहे. आता हे उदाहरण थोडंसं वेगळं आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. पण इथे तुम्ही गोष्ट समजून घ्या. ही गोष्ट काय आहे की तुमची ती जागा तुमच्यासाठी काय होती, ऍप्लिकेबल होती, पण तुम्ही एक लिमिटेड प्रेफरन्सेस असल्यामुळे तुम्ही त्या जागेला प्राधान्यक्रम देऊ शकले नाही. ज्या जागेला तुम्ही प्राधान्यक्रम दिला तिथे तुमचा नंबर लागला नाही, आणि जिथे तुम्ही देऊ शकत होते तिथे तुम्हाला देता आला नाही. म्हणजे आपली पात्रता असून है ना, आपल्याला ते लिमिटेड प्रेफरन्सेसमुळे तिथे नंबर लागला नाही, मग ती जागा पुढे रिकामी का राहील? हे एक नुकसान होणार आहे. त्याच्यानंतर 4 नंबरला पहा काय नुकसान होणार आहे. सेफ झोन तयार होत नाही. एवढे चांगले मार्क्स मिळवलेले जे अभियोग्यताधारक मित्र आहेत त्यांच्यासाठी देखील सेफ झोन तयार होईल याची देखील खात्री वाटत नाही. कशी पहा, कमी गुण मिळाले असलेले उमेदवार, ज्या उमेदवारांना कमी गुण मिळालेले आहेत त्यांना काय करता येते, जास्त प्राधान्यक्रम देता येतात का? नाही. त्यामुळे कुठंतरी लागेल ही संधी त्यांना भेटेल का? भेटणारच नाही, कारण लिमिटेड प्राधान्यक्रम. अनलिमिटेड असतील तर चला बा, इथे नाही लागलो तिथे, तिथे नाही लागलो तिथे, 100व्या नंबरावर नाही लागलो, 120व्या लागू, 200व्या लागू, 500व्या लागू, कमी मार्क्स वाल्याचं सांगतो. म्हणजे कुठेतरी लागेल बाबा, ही संधी देखील त्याच्या हातातून आताच गेलेली असेल. ही कशामुळे झालेलं आहे? हे लिमिटेड प्राधान्यक्रम असल्यामुळे झालेले. पूर्वीच्या स्पर्धेमध्ये हे नव्हतं. कमी गुण असलेले जे उमेदवार होते त्यांना दूरचा जो प्राधान्यक्रम, दूरचा म्हणजे अंतरण नाही, 100, 200, 300, 400 वा प्राधान्यक्रम, इतके प्राधान्यक्रम आलेले. तुम्ही विचार करा, विचारा एकमेकांना. तर त्यांचा दूर कुठेतरी नंबर लागून गेला, शेवटी का होईना पण लागला. आता तेवढंही नाही होणार आहे, कारण काय की इथे 100 आहे आणि इथे 50 आहे. आता हेच थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगतो. लिमिटेड प्राधान्यक्रमामुळे काय होणार आहे, हे अनलिमिटेड प्रेफरन्सेस भेटले नाही म्हणून हे नुकसान होणार आहे. आता लिमिटेड प्रेफरन्सेस आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे पहा. नंबर 1, रिस्क वाढते. जे काही तुम्ही निवडलेले आहेत त्याच्यात सिलेक्शन होणारच आहे का? चुकीचा जर प्राधान्यक्रम निवडला गेला, चुकीचा म्हणतोय की आता तुमच्याकडे हजारो आहेत, अनेक अभियोग्यताधारकांना माहीत नसते की तिथे आपली जागा आहे का, आपल्या विषयाची जागा आहे का, आपल्या कॅटेगरीची जागा आहे का, आपल्या माध्यमाची जागा आहे का. याचा अभ्यास करून जर ते व्यवस्थित निवडलं नाही तर चुकीचा प्राधान्यक्रम टाकला गेला, आणि चुकीचा प्राधान्यक्रम टाकल्या गेल्यामुळे काय झालं, तो गेला ना चान्स, आहे की नाही? चुकीचा प्राधान्यक्रम टाकल्यामुळे तो चान्स गेला. मग ही रिस्क वाढत आहे. नंबर 2, लिमिटेड प्रेफरन्सेस असल्यामुळं काय होते, तर आपला जो मेरिट आहे ना, ज्या उमेदवारांचा मेरिट कमी आहे, मार्क्स कमी आहे, फटका बसू शकतो. कसा? कारण गुण कमी आहेत, गुण कमी आणि पर्याय कमी आहेत. जास्त पर्याय देता येतात का? नाही देता येत. मग लागण्याचे चान्सेस जास्त आहेत का कमी आहेत? उमेदवारांची संख्या किती आहे एकदा पहा बरं लिस्ट खोलून. ती किती उमेदवार किती मार्कांवर आहेत आणि सारख्या मार्कावर असलेले उमेदवार किती आहेत हे आज प्रत्येक अभियोग्यताधारकाला माहित आहे ना. मग लिमिटेड प्रेफरन्सेस मुळे काय होते की ज्यांचा मेरिट कमी आहे त्यांना
जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. ज्यांचा मेरिट जास्त आहे त्यांचा रिस्क असू शकते. बघा ना मित्रांनो, आता जर समजा तुमचं ते पहिल्या राऊंड मध्ये सिलेक्शन झालंच नाही, तर तुम्हाला माहिती आहे याचा सेकंड राऊंड होतो. त्या सेकंड राऊंड साठी अनेक अभियोग्यता धारकांना अवलंबून राहावं लागेल आणि कन्व्हर्जन राऊंड मध्ये पण बऱ्याच अभियोग्यता धारकांचं सिलेक्शन होत नाही. यू आर नॉट एलिजिबल फॉर द सिलेक्शन ऑफ द पोस्ट बिकॉज ऑफ द मेरिट, अशा लाल अक्षरात तिथे लिहिलेलं असते. मेरिट तिथपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे कट ऑफ खाली येण्यासाठी प्राधान्यक्रम अमर्याद असणं गरजेचं होतं. आणि अमर्याद प्राधान्यक्रमामुळे काय नुकसान होणार आहे? सिलेक्शन होण्यासाठीच भरती आहे ना. इथे बघा 4-5 मुद्दे, 1, 2, 3, 4 आणि 5, याच्यावर एकदा 1 मिनिट शेवटचा. संधी कुठे जास्त आहे? अनलिमिटेड प्रिफरन्सेस म्हणजे जास्त प्रिफरन्सेस असले तर संधी जास्त, आणि प्रिफरन्सेस मर्यादित असतील तर संधी खूप कमी होणार आहे. रिस्क अनलिमिटेड प्रिफरन्सेस असतील तर रिस्क कमी होणार आहे मित्रांनो, आणि लिमिटेड प्रिफरन्सेस असतील तर रिस्क वाढणार आहे. तिसरा मुद्दा, स्ट्रॅटेजी चुकली तर काय होणार? इथेच सांगितलं, स्ट्रॅटेजी चुकली तर सिलेक्शन न होण्याचा धोका वाढणार. कुठे? लिमिटेड प्रिफरन्सेस मध्ये धोका वाढणार, आणि अनलिमिटेड प्रिफरन्सेस मध्ये हा स्ट्रॅटेजी चुकली तरी हा पर्याय चुकला तर पुढच्या याच्यात तरी लागू शकते, कारण अनेक प्रिफरन्सेस तुम्ही दिलेले असणार आहेत. म्हणजे स्ट्रॅटेजी चुकली तरी नुकसान जास्त नाही अनलिमिटेड प्रिफरन्सेस असतील तर. लिमिटेड प्रिफरन्स असतील तर स्ट्रॅटेजी चुकली नुकसान जास्त. लो मेरिट वाल्या उमेदवारांचं काय? अनलिमिटेड प्रिफरन्स असतील तर लो मेरिट वाला पण सुखी असणार आहे, खुश असणार आहे, कारण आता पहिल्या याच्यावर नाही लागला तर दुसऱ्या याच्यावर 100व्या याच्यावर लागला नाही तर 200व्या क्रमांकावर लागेल, 200व्या क्रमांकावर नाही लागला तर 500व्या क्रमांकावर लागेल, पण कुठं ना कुठं लागण्याची त्याची चान्सेस अनलिमिटेड प्रिफरन्सेस असतील तर आहे. लिमिटेड प्रिफरन्सेस 50 आणि 100 मध्ये सांगता येत नाही. कट ऑफचं काय? आता सध्या युट्यूबवर अनेक मित्रमंडळी कट ऑफचे व्हिडिओ बघत आहेत. जागांचा अजून आपल्याला आकडा निश्चित माहीत झालेला नाही. कोणत्या माध्यमाला किती जागा येणार आहे हे निश्चित माहीत नाही. निदान कट ऑफ कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो हे जर आपल्याला कळलं ना तर कट ऑफ सांगता येते. पण सध्या अनेक मित्रांना कसे कट ऑफ कळून राहिले ते समजत नाही. मी प्रॅक्टिकली सांगत आहे, कट ऑफ जो आहे ना या ठिकाणी कसा होणार आहे सांगा बरं. अनलिमिटेड प्रिफरन्सेस असतील तर कट ऑफ हा कमी येऊ शकतो, पण आता कट ऑफ हा अनलिमिटेड प्रिफरन्सेस नाही आहेत, लिमिटेड प्रिफरन्सेस, त्याच्यामुळे काय होणार आहे, कट ऑफ हा अपलिफ्ट होऊ शकतो. या बाबतीत तुम्हाला काय वाटते? व्हिडिओ आवडला नसेल तर अजिबात लाईक करू नका, परंतु हे व्हिडिओज तुमच्या भवितव्याशी संबंधित आहेत. याच्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये होणारं नुकसान टाळता येईल, म्हणून भरभरून प्रतिसाद द्या. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून घ्या आणि व्हिडिओला जोरात लाईक करा. जास्तीत जास्त संख्येने लाईक करा आणि जास्तीत जास्त अभियोगधारक मित्रांपर्यंत पोहोचवा. याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटते हे जास्त महत्त्वाचं आहे. हे झालं एक स्टडी कंपॅरिझन झालं ना, हे मी तुमच्या समोर मांडलं. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. शिक्षक प्रत्येकाला व्हायचंय. जीवनातली शेवटची संधी गमवायची नाहीये. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये भरभरून लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड.